स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज चाललो आहे आम्ही बाहेर माझ्या माहेरी आणि निघोजची यात्रा आहे मळगंगा देवीची। तर रात्री घागर निघली आहे, आज मिरवणूक वगैरे आहे आणि तिकडे कार्यक्रम आहे, त्यामुळे मी चालले आहे यात्रेसाठी। घरात थोडा पसारा पडला आहे कारण काल रात्रीच आम्ही आलो गावाकडून, वर्ष श्राद्ध झालं सासऱ्यांचं आणि रात्री आलो। कपडे वगैरे असेच पडलेले आहेत आणि हे पण आम्हाला बाहेर वगैरे आलेले आहेत, आमचे नवीन कपडे वगैरे ते असेच ठेवलेले आहे। आता आल्याच्या नंतर उद्या सगळं घरावर। तर आम्ही निघालो आणि तेवढ्यात माझं एक पार्सल आलं, तर ते घेतलं मी आणि पुढे गेल्यावर अहमदाबाद फाट्याला थांबलं होतं। तर तिथे मी व्हिडिओ काढायला लागले, तर स्विनल आधी व्हिडिओमध्ये तिचे दात चेक करते कारण सगळेच दात पडले आहेत तिचे। आणि आम्ही पोचलो आत्ता निघोजमध्ये, तर येऊन बसलेच, तर मी थोडासा व्हिडिओ शूट करायला घेतला। आता इकडे माझ्या सासूबाईंची बहीण आहे, त्यांचं बकराचा कार्यक्रम असतो देवीला, तर इथे आल्याच्यानंतर मी असं व्हिडिओ घेतला आणि खूपच गर्दी होती, गर्दी पाहू शकता। संध्याकाळी तर खूप जास्त झाली, आम्ही 5:30 पर्यंत गेलतो। नंतर त्यापुढे काठीची मिरवणूक आली तेव्हा तर खूप जास्त गर्दी होती, ते पण तुम्ही पुढे पाहणारच आहात। तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आणि लाईक करत जात जा कारण काही जण कमेंट तर करतात पण लाईक पण करत नाहीत। प्लीज व्हिडिओ लाईक करत जात जा। आता जे तुम्हाला दिसते मंदिराचा कळस वगैरे, तर नंतर जेव्हा लाईटिंग संध्याकाळ होते तेव्हा आहे ना, लाईटिंग चालू केल्याच्या नंतर खूप छान वाटत होतं। आता इकडे सगळ्यांचं स्वयंपाकाची तयारी चालू होती। आम्ही गेल्याच्या नंतर चहाचा टायमिंग झाला होता, तर चहा ठेवला आणि भरपूर पाहुणे आले होते, तर सगळ्यांना चहा देत होते आणि मी आपलं थोडंसं घेत होते शूट। मी खूप प्रवास करून दमले होते आणि आधीचा श्राद्धाच्या कार्यक्रमाची तयारी वगैरे, तर असे तिथे फोटो वगैरे आम्ही घेतले, एवढे काय बरोबर आले नाही। आणि मग नंतर आम्ही गेलो यात्रेमध्ये जरा फिरायला, तर खूप ऊन होतं, 6 वाजले तरी ऊन असं जास्त होतं। आणि लग्नाच्या आधी अशा कडक उन्हात आम्ही यात्रेसाठी यायचो। ह्या यात्रेमध्ये आम्ही खूप जास्त फिरायचो, खरेदी करायचो आणि लग्न झाल्याच्या नंतर मी पहिल्यांदाच गेले होते आणि दुकानं वगैरे थोडंसं शूट घेतलं। आता लोक माझ्याकडे पाहत होते की त्यांना वाटलं नक्कीच यूट्यूबवर किंवा इंस्टाला वगैरे टाकत असाल व्हिडिओ, त्यामुळे लोक सगळे माझ्याकडे पाहत होते मी जेव्हा व्हिडिओ घेत होते तेव्हा। दिरांची मुलगी सानवी आणि स्विनल दोघीजणी अशा काही पुढं चालत होत्या ना, त्या आमच्याबरोबर चालतच नव्हत्या। मी एकदा दोनदा ओरडली पण त्यांना, तेव्हा कुठे त्या आमच्यासोबत चालायला लागल्या, नाहीतर एकदम गर्दीत दिसत होत्या त्या। तर आता इकडे आहे ना, झुल्यावरून जाताना जो झुलता पूल आहे तिकडून जाताना आहे ना, खूप भीती वाटत होती, तरी मी थोडंसं शूट केलं। आणि लोक काय करायचे, मध्ये मध्ये हलवायचे होते, ते एकदम असं हलत होतं, खूप भीती वाटत होती। आणि एवढी लोक एकाच वेळेस जात येत होती ना, तर थोडीशी मनात अशी भीती वाटायची। पण आलो नंतर इकडे दर्शन वगैरे घेतलं, थोडंसं यात्रेत पण फिरलो आणि नेमकं काठी यायचा टायमिंग झाला होता। आता थोडंसं ऊन कमी होत चाललं होतं। आता श्रीमय आणि स्विनल पहिल्यांदाच, माझे मिस्टर बोलतात की खूप मोठी यात्रा असती, तर मी पाहिलेली होती। मी म्हणजे अजून म्हणजे खाय प्यायची पण दुकाने खूप असतात, रसाची वगैरे, भेळ वगैरे खूप छान भेटते यात्रेमध्ये इथे। आणि बाकी दुकानं पण स्टॉल पण खूप लागलेले असतात। तर मस्त असं यात्रेमध्ये आम्ही फिरलो, यात्रा एन्जॉय केली। आणि इकडे आली होती काठी, तर काठीचं थोडंसं शूट असं घेतलं, खूप गर्दी झाली होती।
तर इकडे मान असतो 7 गावच्या जे गंगेचे 7 ठिकाणी स्थान आहे तिथल्या सगळ्या पालख्या येतात आणि तिकडच्या सगळ्या काठ्या असतात. तर प्रत्येक काठी ही अशी देवीच्या कुंडमाऊलीच्या कळसाला लावतात असे मंदिराच्या आणि मग जातात. तर पालख्या वगैरे पण खूप आल्या होत्या आणि 7 पालख्या असतात. 60 ठिकाणी देवीचं 8 ठिकाणी देवीची 7 ठाणं आहेत. तर तिथून सगळ्या ह्या काठ्या आणि पालख्या येतात आणि मान असतो सगळ्यांचा मानाच्या काठ्या असतात त्या कळसाला लावतात आणि मग नंतर आम्ही यात्रेमध्ये ते काठी वगैरे पाहिली आणि मग नंतर मुलांचे फोटो वगैरे घेतले. तर इथं अशी बैलगाडी आहे. त्या दिवशी मी जो एक व्हिडिओ टाकला होता आधी जाऊन पहा तुम्ही, तर तिथे पण हे बैलगाड्या वगैरे घेतले होते. आईंनी मुलांना उभं केलं तिथं आणि फोटो वगैरे घेतले आणि नंतर आम्ही दर्शन वगैरे करून मग आलो परत. तर रात्रीची अशी लाईटिंग लावली होती. अंधार पडला होता थोडा थोडा आणि खूप छान अशी लाईटिंग होती. तर दोन्ही मंदिरांवरती अशी मस्त अशी लाईटिंग केली होती. नंतर आता इकडे स्वयंपाक पण बऱ्यापैकी सगळा झाला होता. फक्त राहिलं होतं कालवण करायचं. तर ते पण चाललं होतं करायचं आणि इकडे मुलं बसली होती सगळी. खूप छान वातावरण होतं आणि लोकेशन एकदम भारी. म्हणजे रात्रीच्या वेळेस असं पहिल्यांदाच आम्ही थांबलो होतो आणि मस्त असं तिथे जेवण वगैरे केलं आणि नंतर रात्री 9 वाजता निघालो आम्ही. माझ्या माहेरी गेलो मग. तर मी कोणताच चान्स सोडला नाही व्हिडिओ